संगमनेरमध्ये पुन्हा एकदा महाक्लायमॅक्स. अमोल खताळ पुन्हा ठरणार जायंट किलर की सत्यजित तांबे घेणार हिसका? नगरपालिका निवडणुकीचा रिअल बॅटल आज जाणून घेऊया. नमस्कार मंडळी. संगमनेरच्या राजकारणातील सर्वात चर्चित लढत तांबे विरुद्ध खताळ या निवडणुकीत कोण मारणार बाजी? मागच्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून राजकीय समीकरणेच बदलून टाकली होती. आता नगरपालिका निवडणुकीतही पहिल्यापासूनच वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या संगमनेर मतदारसंघात पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून जायंट किलर म्हणून नावारूपाला आलेल्या अमोल खताळ यांच्या यशामुळे संगमनेरचा राजकीय आखाडा सतत चर्चेत राहिला आहे. आता नगरपालिका निवडणुकीच्या रूपाने याच संघर्षाचा पुढील अंक पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची लढत तांबे विरुद्ध खताळ अशी पाहायला मिळत आहे आणि ही लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. डॉक्टर मैथिली तांबे या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी आहेत. या संगमनेर सेवा समिती या महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलच्या उमेदवार आहेत. तर सुवर्णा खताळ या जायंट किलर अमोल खताळ यांच्या भाऊजाई आहेत आणि त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाकडून उमेदवारी लढवत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मात दिल्यानंतर अमोल खताळ यांचे मतदारसंघात आजही चांगले वलय पाहायला मिळत आहे. त्यातच विखे पाटलांशी असलेले निकटचे संबंध आणि एका दिग्गज नेत्याला पराभूत केल्यामुळे सत्तेतील त्यांचे महत्व वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे की मामा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर आता बाचे सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वावरही अमोल खताळ गट भारी पडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच हेही पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे की सत्यजित तांबे हे मामाच्या पराभवाचा बदला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत घेणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यात तुम्हाला काय वाटतं? संगमनेर मध्ये कोण भारी पडणार, तांबे की खताळ? यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.